देशभरात गाजत असलेल्या पेपरफुटी प्रकरणाने शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून या संपूर्ण रॅकेटविरोधात आता राजकीय स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी मिळू नये अशी ठाम भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले की पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि पालकांचे मोठे मानसिक व आर्थिक नुकसान झाले असून स्पर्धा परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हताच धोक्यात आली आहे. बावनकुळे यांनी तपास यंत्रणांनी या संपूर्ण रॅकेटचा सखोल तपास करून मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचावे आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. त्यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या टोळ्यांविरोधात कठोर संदेश देण्याची गरज व्यक्त केली. सध्या विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियांमध्ये पेपरफुटीच्या घटना समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. सोशल मीडियावरही विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर नाराजी व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी लावून धरली आहे. दरम्यान सरकार आणि तपास यंत्रणांवर आता दोषींना शिक्षा करून परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनीही डिजिटल सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यासोबतच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे. चांगलं झालं ते त्याची लिंक शोधल्या गेली, त्यांना त्याच्या हवाली करण्यात आलं. अशा समाज विघातक कार्य करणाऱ्या आणि लहान जे विद्यार्थ्यांचे जीव घेणाऱ्या अशा लोकांना सोडलं गेलं नाही पाहिजे. याची कारवाई, कडक कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली, केंद्राने केली. मी या लोकांनी जे कर्तव्य केलं आहे, चुकीचं कर्तव्य केलेलं आहे, जे नीट परीक्षेत पेपर फोडलेला आहे, यांचं खऱ्या अर्थाने त्यांचं पूर्ण कारवाई केली पाहिजे या भूमिकेची मी आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.